नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता काव्या मानिनीताईंना म्हणते की रोज संध्याकाळी देवासमोर उभं राहून देवाची एकत्र प्रार्थना करणे हे सगळं काही मला हळूहळू आवडायला लागलं होतं. या सगळ्याच गोष्टी माझ्या नशिबात होत्या आणि त्या गोष्टी माझ्या नशिबाला आवडूही लागल्या होत्या. आणि असं असताना माझ्या नशिबाची साथ मी का सोडेन? ज्या ठिकाणी माझी नशिबाची साथ असेल तर ते मी मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. आता जीवा तिथून निघून जातो, परंतु त्याचवेळी मानिनीताई जीवाला आवाज देतात आणि म्हणतात, जीवा थांब. जीवा म्हणतो, आई मी येतोच. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा अरे तुझी आई तुला थांबायला सांगते ना, इथे बसायला सांगते ना, आणि तरी सुद्धा तू ऐकणार नाहीयेस का? जीवा इथे बस असं म्हणत मानिनीताई जीवाला बसायला सांगतात. आता मात्र काव्याला खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. जीवाच्या नजरेला नजर देणंही काव्याला खूप वेगळं वाटत असतं. काव्या जीवाकडे पाहतही नाही, तर जीवा सुद्धा मान खाली घालून असतो. तर आता काव्या मानिनीताईंना म्हणते, काकू मी येतेच. तर मानिनीताई म्हणतात, तू आली तर आहेच, परंतु आता गाठी सोडवल्याशिवाय जाऊ नकोस. आता मात्र काव्याला काहीच कळत नाही. तर त्यानंतर काव्या म्हणते, मी चहा घेऊन येते. असं म्हणत काव्या चहा आणायला जाणार, तर मानिनी काकू काव्याला म्हणतात, थांब काव्या, शांत हो आणि शांत बस. तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे. तुम्हा दोघात आता मानिनीताई पुढे काही बोलणार त्या अगोदरच काव्य आणि जीवा एकत्रच म्हणतात, आता आमच्यात तसं काहीच नाही. मानिनीताई म्हणतात, हो शांत व्हा, एवढी घाई करू नका. मला माहीत आहे आणि तेवढा माझा तुमच्यावर विश्वास आहे, कारण काव्याला पार्थच्या प्रेमात पडताना आणि हळूहळू जीवा तुला नंदिनीसोबत नातं जोडताना मी स्वतःहून पाहिलं आहे. या सगळ्या घटनांची मी स्वतः साक्षीदार आहे. परंतु मला हे जाणून घ्यायचं आहे की नक्की तुमच्या भूतकाळात काय घडलं होतं. नक्की भूतकाळात तुमच्या नात्याची सुरुवात केव्हापासून आणि कुठून झाली आणि कधी झाली, या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. म्हणतात ना की वकिलांपासून आणि डॉक्टरांपासून कोणत्याच गोष्टी लपवायच्या नसतात, मग तसंच या आईपासून सुद्धा कोणत्याच गोष्टी लपवायच्या नसतात. त्यामुळे आज तुम्ही मला सांगायचं आहे की हे सगळं काही कधी आणि केव्हा आणि कुठून सुरू झालं होतं हे सगळं. आता मात्र जीवा शांतच असतो, परंतु काव्या सर्व सत्य मानिनीताईंना सांगायला सुरुवात करते आणि म्हणू लागते की हो, याची सुरुवात साधारण 1 वर्षापूर्वी आम्ही दोघंही भेटलो होतो. तर जीवा पुढे म्हणतो की हो, वर्षभरापूर्वीच मी काव्याला प्रपोज केलं होतं. आता हे सगळं काही मानिनीताई शांतपणे ऐकत असतात. आता काव्या आणि जीवा त्यांच्या आयुष्यातील त्यांचा भूतकाळ मानिनीताईंसमोर सांगत असतात. आता मानिनीताई जीवाकडे पाहतात. जीवा पुढे काही सांगणार, परंतु जीवाला खूप अवघडल्यासारखं वाटतं. जीवा म्हणतो, सोड नाही, हे सगळं काही काय सांगायचं आहे. असं म्हणत जीवा तिथून निघून जात असतो. मानिनीताई जीवाला थांबवतात आणि म्हणतात, थांब जीवा. जीवा अरे हे अवघडले पण आहे ना, ते इथेच संपायला हवं. आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं काही विचारत आहे. हे सगळं काही मला जाणून त्यासाठीच घ्यायचं आहे की या सगळ्या गोष्टी आता इथेच संपवायला हव्यात. तर जीवा मानिनीताईंना म्हणतो, आई हेच अवघडले पण आमच्या लग्नानंतर सुद्धा होतं. मानिनीताई म्हणतात, हो पण आता ते संपायला हवं आणि त्यासाठीच बोलावं लागेल. जर आपण बोललो तर या सगळ्यातून नक्कीच मार्ग मिळतील आणि नक्कीच हा अवघडलेपणा लवकरात लवकर दूर होईल. मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा मला सांग, पुढे जाऊन नंदिनी आणि पार्थ तुम्हाला याबद्दल विचारणारच आहेत ना, सगळं सत्य जाणून घेण्याचा ते दोघंही प्रयत्न करणारच आहेत ना, मग तेव्हा तुम्हाला बोलावं लागेलच. त्या दोघांना हे सर्व सत्य सांगावं लागेलच. जेव्हा प्रॉब्लेमवर सोल्युशन तेव्हा मिळतो जेव्हा बोलून प्रश्न सुटत असतात, जेव्हा आपल्या मनातील भावना आणि मनातील गोष्ट आपण समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करतो, त्यावेळी कुठेतरी आपल्या मनावरचं दडपण कमी होतं. आता जीवाला त्याच्या आईचं म्हणणं पटलेलं असतं. हे सगळं काही काव्यालाही पटत असतं, परंतु जे काही घडलं त्यामुळे काव्याला खूप त्रास होत असतो. तर जीवा सत्य सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो की हो, काव्या म्हणाली त्याप्रमाणे वर्षभरापूर्वीच आमची भेट झाली होती. मी काव्याला प्रपोज केलं आणि तिथूनच आमच्या अफेअरला सुरुवात झाली होती. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा वर्षभरापूर्वी जर या नात्याला सुरुवात झाली होती, मग तू तिला भेटायला का घेऊन आला नाहीस, का नाही आम्हाला भेटवलं? तर त्याचवेळी आता काव्य म्हणते, कारण तसं मी त्याला सांगितलं होतं, मी त्याला भेटायला नकार दिला होता, कारण मी ठरवलं होतं. खरं तर आम्ही दोघांनीही ठरवलं होतं, जोपर्यंत जीवा सेटल होत नाही, तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत आपल्या नात्याबद्दल कोणाला काही कळू द्यायचं नाही.
तर जीवा पुढे म्हणतो आणि त्यानंतर दादाचं स्थळ नंदिनीला जाईल हे आम्हाला माहीतही नव्हतं, परंतु जेव्हा आम्हाला कळालं त्यावेळी आम्ही खरंच खूप खुश झालो होतो. आम्हाला वाटलं या दोघांचं लग्न झालं की त्यानंतर आपल्या दोघांचाच नंबर असेल, त्यावेळी आपण हे सर्व सत्य घरातील सर्वांना सांगणारच आहोत. परंतु लग्नादिवशी खूप मोठा गोंधळ झाला. ती छोटी मुलगी आजारी पडली आणि म्हणूनच मी तिला डॉक्टरकडे घेऊन जात होतो आणि त्याचवेळी मला एका गाडीत नंदिनीला कोणीतरी किडनॅप करत आहे आणि तिला घेऊन जात आहे हे मला दिसलं आणि तेव्हा मी नंदिनीला सोडवलं. तिथून मी ज्यावेळी घेऊन आलो त्यावेळी मात्र सगळं काही बदललेलं होतं. तर आता काव्या म्हणू लागते, आमची वेळ चुकली होती काकू. खरं तर आम्ही त्या वेळे अगोदरच सर्वांना सत्य सांगायला हवं होतं, परंतु लग्नाची परिस्थितीही नव्हती की त्यावेळी तिथे सर्व सत्य सांगावं आणि त्यानंतर आम्हाला आमच्या एकमेकांच्या विरोधात जाऊन लग्न करावं लागलं. पण लग्नानंतर मी कित्येकदा जीवाला हे सांगितलं होतं की आपण हे सत्य घरच्यांना सांगूयात, या सगळ्या दडपणातून मुक्त होऊयात. तर मानिनीताई म्हणतात, मग तुम्ही सांगितलं का नाही? तर आता काव्या म्हणू लागते, कारण शेवटपर्यंत जीवा या सगळ्याला नकार देत होता. मी जीवावर खूप प्रेशर टाकलं, त्याच्यावर खूप दडपण आणलं होतं की आपण हे सत्य सर्वांना लवकरात लवकर सांगूया. तू जर सांगणार नशील तर मी तरी सांगेन. परंतु जीवाने मला सुद्धा सांगू दिलं नाही आणि स्वतः सुद्धा सांगायला तयार नव्हता. काही झालं तरी आपला भूतकाळ आपण कोणालाही सांगायचं नाही, जे चालू आहे ते योग्यच आहे असं म्हणत त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. तर जीवा म्हणतो, त्यावेळी ती मला म्हणाली होती की तुझ्या या छातीवरच्या टॅटूबद्दल मी सर्वांना सत्य सांगेन. तर आता मानिनीताई म्हणतात, मग तू तिला काय म्हणालास? तर जीवा म्हणतो, त्यावेळी मी तिला म्हणालो, या जगात तू एकटीच काव्या नाहीयेस, म्हणजे तुझंच नाव काव्या नाहीये. जर घरातील तू सांगण्याचा प्रयत्न केलास तर मी घरच्यांना सांगेन की ही तू काव्या नाहीयेस, तर दुसरीच कोणीतरी काव्य आहे. आता मात्र मानिनीताईंना धक्काच बसतो. मानिनीताईंना जीवाचा राग आलेला असतो. तर जीवाला म्हणतात, जीवा, अरे मी तुझ्यावर हेच संस्कार केले आहेत का? म्हणजे एखादी मुलगी जर तुझ्याकडे मदत मागत असेल तर तू तिला मदत न करता तू तिला असं उडवून लावलंयस. जीवा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर मानिनीताई म्हणतात, खरं तर तुमच्या ह्या आयुष्यातील भूतकाळ ऐकून अंगावर शहारा आला. म्हणजे बघा ना, लग्नानंतर तुम्ही एकाच घरात एकमेकांच्या समोर होता आणि इतकं सगळं तुमच्या मनात असताना सुद्धा, तुम्ही दडपणाखाली असताना सुद्धा आमच्या नजरेत कोणाच्या काहीच आलं नाही. म्हणजे आम्हा कोणाला या सगळ्याची थोडीसुद्धा शंका आली नाही. याच गोष्टीचं आश्चर्य वाटते. खरं तर कमाल तुमची वाटते की तुम्ही हे सगळं काही कसं सहन केलात. मानिनीताई काव्याकडे पाहतात आणि काव्याला प्रश्न करत म्हणतात, काव्या, हे सगळं काही तू एकटीच सहन करत होतीस. तू कोणाला काही सत्य कळू दिलं नाहीस, परंतु हे सगळं काही सहन करत असताना तुझी घुसमट झाली असेल ना ग? तुझा जीव गुदमरला असेल ना? काव्या म्हणते, घुसमट तर झाली काकू, श्वासही अडखळला, परंतु या सगळ्यात मीच फक्त जीवाशी भांडत नव्हते, तर माझं मन सुद्धा बुद्धीशी भांडत होतं. जे काही घडतंय ते माझ्या मनालाही पटत नव्हतं. एकीकडे बुद्धीचं ऐकावं की मनाचं ऐकावं काहीच कळत नव्हतं. बुद्धी म्हणत होती, झालं गेलं सगळं काही विसरून जा, परंतु मन मात्र हे मान्य करायला तयारच नव्हतं. हे सगळं काही देशमुखांना सांगावं आणि या सगळ्यातून मुक्त व्हावं असंच वाटत होतं. तर काव्या पुढे म्हणते, खरं तर काकू, या सगळ्यात ॲक्च्युली जीवाची एकट्याची काहीच चूक नाही. जेव्हा पार्थचं आणि माझं लग्न झालं होतं त्यानंतर जीवा माझ्याशी बोलायला आला होता. जीवा काव्याशी बोलण्यासाठी रूममध्ये गेलेला असतो. तो काव्याला म्हणालेला असतो, काव्या, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना? तर काव्या जीवाला म्हणालेली असते की हो, माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे आणि तुझ्यावरच असणार. मी खरंच तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. तर जीवा तिला म्हणालेला असतो, हो ना, मग तू माझ्यासाठी एक करशील का? तर काव्या त्याला म्हणालेली असते की हो, वाटेल ते करायला मी तयार आहे. तर मानिनीताई म्हणतात, आणि त्यावेळी तू मात्र ते करण्यासाठी नकार दिला असशील ना? तर काव्या म्हणते की हो, त्यावेळी मी माघार घेतली. तर जीवा म्हणतो, मी सुद्धा हे सगळं काही मुद्दामहून केलं नाही. मी सुद्धा काव्याला म्हणालो होतो की आपण हे सत्य सर्वांना सांगू. तू जर घाबरत असशील तर मी सांगतो, परंतु त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती की हे सत्य सर्वांना सांगावं आणि म्हणूनच आम्हाला हे नातं स्वीकारावं लागलं. नंतरही मनाची तयारी केली होती, ठरवलं होतं की हे सर्व सत्य सांगावं. पण ज्यावेळी घरी येऊन मी नंदिनीला पाहिलं तेव्हा लक्षात आलं की जर मी हे सत्य सांगितलं आणि नंदिनीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर, माझ्यामुळे तिला त्रास झाला तर, आणि ती गोष्ट मला नाही चालणार. आणि म्हणूनच मी हे सत्य कोणालाही सांगू शकलो नाही, कारण नंदिनीला त्रास होईल. कारण त्या अगोदरच काव्याच्या आईला अटॅक येऊन गेला होता. मग आपल्यामुळे अजून या घरात प्रॉब्लेम नकोत आणि यासाठीच मी शांत होतो. तर मानिनीताई पुढे म्हणतात, मग हे सगळं पुढे कसं घडलं? म्हणजे हे सगळं काही संपत कसं गेलं? म्हणजे अचानकच की हळूहळू हे सगळं विहरत गेलं? आता जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात.
तर जीवा पुढे म्हणतो, त्यानंतर मी माझ्या छातीवर असणारा काव्या नावाचा टॅटू कायमचा संपवून टाकला, तोच कायमचा मिटवून टाकला. तर आता मानिनीताईंच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मानिनीताई म्हणतात, याचा अर्थ फार्म हाऊसवर तू आगीमध्ये पडला नव्हतास, तर तो टॅटू तू स्वतःहून जाळला होतास. तर जीवा म्हणतो, हो, मी स्वतःहून तो टॅटू जाळला होता आणि तिथेच आमच्या नात्याला पूर्णविराम मिळाला. मग आम्ही ते नातं तिथेच संपवलं. काव्या म्हणते, हो, आमच्या नात्याला आम्ही तिथेच संपवलं आणि आम्ही पुढे निघालोत. आणि त्यानंतर आम्ही हळूहळू आम्हाला जे मिळालंय ते तपासून पाहिलं आणि त्यानंतर आम्हाला कळालं की आम्हाला नक्की काय मिळालं आहे. काव्या पुढे म्हणते की हो, मला काय मिळालं हे ज्यावेळी मी तपासून पाहिलं तेव्हा मला कळालं की मला पार्थ देशमुख मिळाले, जे माझ्यावर जीवापाड प्रेम करतायत. अनकंडिशनल प्रेम करणारे ग्रीन फ्लॅग. आता मात्र मानिनीताईंना काहीच कळत नाही. मानिनीताई म्हणतात, ग्रीन फ्लॅग म्हणजे हिरवा झेंडा, नक्की काय म्हणायचंय काव्या तुला? तर जीवा म्हणतो, आई, ग्रीन फ्लॅग म्हणजे नात्यातील ती व्यक्ती जी परफेक्ट असते. तर काव्य म्हणते, जी व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करते, आपल्यासाठी काहीही सहन करायला तयार असते, जी तुम्हाला आवडेल तसंच वागते. तर मानिनीताई काव्य आणि जीवाला म्हणतात, या ग्रीन फ्लॅग विषयी किती चुकीच्या गोष्टी तुमच्या मनात आहेत. एकतर कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही नातं परफेक्ट असं नसतं, असं म्हणत मानिनीताई काव्य आणि जीवाला समजावत असतात. त्या पुढे म्हणू लागतात, एखाद्या नात्यात एकच व्यक्ती सगळं काही सहन करते, याचाच अर्थ त्या नात्यात किंवा त्या प्रेमात कुठली बरोबरीच नाही आहे. आणि जर एखाद्या नात्यात इक्वॅलिटी नसेल तर त्याचा काय उपयोग आहे, असं म्हणत मानिनीताई काव्य आणि जीवाला प्रश्न करतात. आणि जीवा, तू असं म्हणतोयस ती ग्रीन फ्लॅग व्यक्ती तुम्हाला प्रेफरन्स देते का, कशासाठी? आणि असं नात्यात कुठल्याही एकाच व्यक्तीला का महत्त्व द्यायला हवं, सांग ना जीवा आणि काव्य, बोला. आणि हे सगळं करणारे तुम्ही कोण आहात, मोठे टिकोजीराव? आणि मला एक सांगा, तुमची ती ग्रीन फ्लॅग व्यक्ती कायम तुम्हाला हवं तसं वागणार आहे आणि तुम्ही काय करणार आहात, त्या व्यक्तीचा फायदा घेणार आहात, तिच्या वागण्याचा फायदा घेणार आहात. जीवा आणि काव्या, तुम्हाला कळतंय का, तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात कोणते विचार भरवून ठेवले आहात? तर काव्या म्हणते, नाही, असं काहीच नाही. मानिनीताई म्हणतात, नाही कसं, आता सुद्धा तुम्ही तेच केलंय, जे करायला नको तीच गोष्ट तुम्ही केली आहात. आता तुम्हीच मला म्हणालात ना की जीवा, नंदिनी तुझ्या आयुष्यातली आणि काव्या पार्थ तुझ्या आयुष्यातला ग्रीन फ्लॅग आहेत म्हणून. ग्रीन फ्लॅग व्यक्ती ती असते जी कायम तुमच्या सोबत असते. तुमचं चुकलं तर तुमचा कान धरून ती तुम्हाला त्या सगळ्यापासून बाजूला करते. प्रत्येक गोष्टीमध्ये तिची तुम्हाला साथ असते. तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याचा हात असतो. त्याच व्यक्तीला ग्रीन फ्लॅग व्यक्ती असं म्हटलं जातं. पण तुमच्या डोक्यात मात्र याविषयी वेगळ्याच कल्पना आहेत. तुम्ही ज्या ग्रीन फ्लॅगबद्दल बोलत आहात तेच ग्रीन फ्लॅग नंदिनी आणि पार्थ होते. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. काव्यामध्ये होते म्हणजे आमचे पार्टनर आता मला स्वीकारणार नाहीत का काकू, असं म्हणत काव्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, स्वीकारतील, काळजी करू नको, तुमचे पार्टनर तुम्हाला नक्कीच स्वीकारतील, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल. आत्ता जसं तुमच्या मनातील भावना, तुमचा भूतकाळ तुम्ही मला सांगून टाकलत, तुमचं मन मोकळं केलं, तसंच तुम्ही त्यांनाही समजवाल, त्यांनाही तुमच्या भावना कळतील. आज तुमच्या भावना मला कळाल्यानंतर मलाही शांत वाटलं, मलाही तुमची बाजू समजून घ्यावी वाटली. आणि तसंच तुमचे पार्टनरसुद्धा एक ना एक दिवस तुमचं म्हणणं ऐकून घेतील, तुम्हाला समजून घेतील आणि तुम्हालाही माफ करतील. परंतु त्यासाठी तुम्हाला थोडा धीर धरावाच लागेल. या सगळ्याला वेळ लागेल, परंतु तुम्ही तुमचा विश्वास किंवा तुमच्या नात्याला असं डगमगू देऊ नका. या सगळ्याला तुम्हाला सामोरं जायचं आहे. तुम्ही केलेल्या चुका तुमचे पार्टनर नक्कीच पोटात घालतील आणि तुम्हाला माफही करतील. कधी कधी असं असतं ना की नात्यात लॉंग डिस्टन्स येतो, दुरावा येतो, पण कधी कधी हा दुरावाच आपल्याला आपल्या नात्याची, आपल्या प्रेमाची जाणीव करून देतो. हाच दुरावा आपल्या समोरच्या व्यक्तीवर किती प्रेम आहे याची जाणीव करून देत असतो. पण अर्थातच हा दुरावा कमी व्हावा यासाठी मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करेन, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा काहीतरी करावं लागेल, असं म्हणत मानिनीताई काव्या आणि जीवाला समजावत असतात. तर जीवा आता मानिनीताईंना विचारतो, आई सांग ना काय करावं लागेल, कारण आम्हाला आमच्या पार्टनरला गमवायचं नाहीये. तर काव्यामध्ये, हो ना, आम्हाला आमच्या पार्टनरला कधीच गमवायचं नाहीये. मी तर माझ्या बोक्याला किती हडतूड केली. आता मात्र मानिनीताई हसू लागतात. तर आता काव्यामध्ये देशमुखांना आता मात्र काव्याच्या नजरेत पार्थविषयी असणारं प्रेम
तर जीवाच्या नजरेत नंदिनीविषयीचं असणारं प्रेम मानिनीताईंना अगदी स्पष्ट दिसत असतं. मुलांची आपलं प्रेम मिळवण्याची तडफड मानिनीताईंना दिसत असते. तर काव्या म्हणते, मी माझ्या बोक्यावर खरंच खूप चिडले, पण ती सगळी परतफेड करण्याची किंवा ते सगळं काही सावरण्याची संधीच मला मिळाली नाही. तर मानिनीताई म्हणतात, तुम्ही जर एका घरात नसता तर परिस्थिती वेगळी असते, परंतु परिस्थितीने तुम्ही दोघंही एकाच घरात आहात. खरं तर चौघंही एकाच घरात आहात. पण जे झालं ते झालं, ते सगळं काही आता बदलता येणार नाही. परंतु आता या सगळ्याला पूर्णविराम तर द्यावाच लागेल आणि या सगळ्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. पण तुम्ही तोपर्यंत तुमच्या पार्टनरवर असणारा आणि स्वतःवरचा असणारा विश्वास डगमगू देऊ नका. तुमचा हा विश्वास जर खंबीर असेल आणि त्या विश्वासाची जर तुम्हाला साथ असेल तर तुमचे पार्टनर तुम्हाला नक्कीच भेटतील. मी आहे तुमच्यासोबत. तर जीवा म्हणतो, नाही, आता आम्ही खंबीरपणे उभे राहणार, आमचा विश्वास नाही डगमगणार. आणि काव्या, नंदिनी कशी आहे, ती नीट जेवते आहे ना, ती स्वतःची काळजी घेते ना, असं म्हणत जीवा आता काव्याला म्हणू लागतो की काही झालं तरी तू तिला एकटी सोडू नकोस, कायम तिच्या सोबतच राहा, कायम तिच्या आसपास राहायचं आहे, तिला एकटेपणा जाणवू द्यायचा नाहीये. आता जीवाच्या मनात नंदिनीच्या विषयी असणारं ते प्रेम, तिच्याविषयीची काळजी पाहून मानिनीताईंना खूप आनंद होत असतो. मानिनीताई जीवाकडे अगदी अभिमानाने पाहत असतात. तर काव्या जीवाला म्हणते, काळजी करू नकोस, नाही सोडणार मी तिला एकटीला आणि मी कायम तिच्या सोबतच असणार आहे. असं म्हणत आता काव्या नंदिनीची मी नक्कीच काळजी घेईन असं जीवाला सांगत त्याला शांत राहायला सांगते, त्याला आधार देत असते. तर काव्या जीवाला म्हणते, तुला सुद्धा माझं एक काम करावं लागेल, तू सुद्धा पार्थना एकटं सोडू नकोस. मला माहीत आहे ते हट्टनं एकटं राहण्याचा प्रयत्न करतील, पण तू सुद्धा हट्ट करायचा आहे, तू त्यांच्यासोबतच राहायचं आहे, त्यांची साथ सोडायची नाही, त्यांच्यासोबत खंबीरपणे त्यांच्यासोबतच राहायचं आहे. आणि तुझ्यावर चिडले ना तर एक काम कर, 10, 9, 8 असे उलटे काउंट कर. त्यांनी शिकवलेली ही एक ट्रिक आहे. आता असं म्हणत काव्या पार्थविषयी असणारी काळजी दाखवत असते. तिला पार्थची खूप काळजी वाटत असते, हे मानिनीताईंना कळालेलं असतं. तर काव्या म्हणते, बरं चला, आता घरी सर्वजण वाट बघत असतील, पण इथे येऊन तुमच्याशी बोलून खरंच मला खूप बरं वाटलं, माझं मन हलकं झालं. असं म्हणत आता काव्याचं मनावरील दडपण कमी झालेलं असतं. आता काव्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेते आणि घरी जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जीवा सुद्धा देवाचे आशीर्वाद घेतो. तर मानिनीताई जीवाला मारतात आणि म्हणतात, येडं पोरगं. मग असं म्हणत त्या जीवाला जवळ घेतात, त्याला आधार देतात, त्याला शांत करतात. तर इकडे पार्थ नंदिनीसोबत बोलत असतो. तो नंदिनीला म्हणू लागतो, म्हणत होत्या की मला पार्थ व्हायचं आहे, तुम्ही जे केलं ते मला करायचं आहे. तर आता नंदिनी पार्थला म्हणते, पार्थ प्लीज तुम्ही काव्याला एक्सेप्ट करा, प्लीज तिला एक संधी द्या. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, आणि तुम्ही? तर नंदिनी म्हणू लागते, आता मी नाही राहू शकत जीवांसोबत, नुसता त्यांचा आवाज ऐकला तरी सुद्धा माझा जीव तुटतो, त्यांच्या आठवणीत मी वेडीपिशी होते. परंतु मी आता ठरवलं आहे की तर आता पार्थ म्हणतो की म्हणजे काय ठरवलंय नंदिनी तुम्ही? तर नंदिनी म्हणू लागते, आता मी ठरवलं आहे की फास्ट ट्रॅकवर डिवोर्स घ्यायचा. आता हे ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, काय? तर नंदिनी म्हणते, हो, मी ठरवलं आहे आणि माझा हा निर्णय अंतिम आहे. बस आता मला जीवांना भेटून मनवावं लागेल, पण ते सुद्धा मी करेन. काही झालं तर या सगळ्यासाठी मी जीवांना कन्व्हिन्स करेनच. तर पार्थ म्हणतो, तुम्ही बायका सुद्धा ना, तुम्हाला कसं माहीत असतं की तुम्हाला नक्की काय हवंय? आम्हा पुरुषांना कळतच नाही की नक्की आम्हाला काय हवंय, नक्की काय सोडायला हवं आणि काय धरायला हवं, कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि कोणती गोष्ट सोडायला हवी. तुम्हा मुलींना 2 घरं असतात, सासर आणि माहेर. सासरी काही घडलं तर तुम्ही मुली माहेरी जाऊ शकता, तिथे जाऊन तुम्ही हक्काच्या ठिकाणी आपलं मन मोकळं करू शकता. पण आम्हा पुरुषांचं काय? जर घरात काही घडलं तर आम्ही घराबाहेर कुठेच जाऊ शकत नाही. आम्हाला आमचं मन मोकळं करण्यासाठी दुसरं कुठलं ठिकाणच नाही, जसं तुम्हाला मिळालं आहे. आम्हाला दुसरं घरच नसतं हो. खरं तर मला आता माझ्याच घरात जायची इच्छा नाहीये. खरं तर त्या घरात जावं असं मला वाटतही नाहीये, आणि त्यातही आमच्या म्हणजे माझ्या रूममध्ये तर नाहीच नाही. असं म्हणत पार्थ नंदिनीसमोर व्यक्त होत असतो. तर दुसरीकडे काव्या आता आपल्या रूममध्ये आलेली असते. आता रूममध्ये येताच तिच्या आठवणी जाग्या होतात. एक एक वस्तूमध्ये तिच्या दडलेल्या आठवणी आता तिच्या समोर असतात. पार्थ आणि तिने घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत असतात. एका एका वस्तूमध्ये तिच्या आणि पार्थच्या नात्याची सुरुवात झालेली असते. पार्थवर परफ्यूम मारणं, तर त्यानंतर हळूवारपणे पार्थच्या कुशीत त्याच्या मिठीत जाणं, हे सर्व क्षण तिला आठवत असतात. त्या सर्व गोष्टी तिला आठवताच तिला भरून आलेलं असतं. त्या सगळ्या गोष्टी
आता तिच्या आठवणी म्हणूनच तिच्या सोबत असतात. ती रूममध्ये फिरत आपल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी पाहत असते. ज्यावेळी ती बेडकडे पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं, तिला आठवतं की शांत झोपी गेलेल्या पार्थला तिने घातलेलं पांघरूण. तर त्यानंतर काव्या आणि पार्थने बेडही शेअर केलेला असतो. काव्या पार्थला म्हणालेली असते, आजपासून आपण रूम पार्टनर. इथपासून सुरुवात झालेली असते ती आता हळुवारपणे काव्यार्थ गळ्यात घालेपर्यंत. अगदी काव्याने आपलं नातं स्वीकारलेलं असतं आणि अचानकच आलेलं वादळ त्यांना एकमेकांपासून दूर घेऊन गेलेलं असतं. काव्या मनाशीच म्हणते, या खोलीने काव्यार्थाचा प्रवास बघितला आहे, काव्यार्थांचं प्रेम बघितलं आहे. या खोलीने त्यांना हसताना, रडताना, फिसकारताना, एवढंच काय तर प्रेम करतानाही पाहिलं आहे. ही खोली आमची आहे आणि आमचीच राहणार. कसं ते माहीत नाही, पण ही खोली मी मिळवणार. खरं तर पार्थच्या आयुष्यात मी परत येणार. काव्या काहीतरी कर, काही कर, पण आता तुझं प्रेम तुला मिळवावंच लागेल. काहीतरी नक्कीच करावं लागेल. मिळवावं लागेल पार्थ देशमुखांना, मिळवावं लागेल पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाला, जिंकावं लागेल. असं म्हणत काव्या आपली रूम पाहत असते. त्याचवेळी काव्याचं लक्ष जातं पार्थने काढलेल्या स्केचकडे. आता काव्या जाते आणि ते स्केच हातात घेते. आता काव्या ते स्केच पाहते आणि म्हणू लागते, देशमुख मी तुमच्या आयुष्यात परत येणार. शब्द आहे या काव्या पार्थ देशमुखचा. असं म्हणत आता काव्याने निर्धार केलेला असतो की काहीही झालं तरी पार्थचं प्रेम आणि पार्थच्या मनात असणारी आपली जागा परत मिळवायची. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वसू आता रम्याला म्हणतात, रम्या ती मांजर तुला पार्थजवळ येऊ देईल का? तर रम्या म्हणते, आई ती जर मांजर असेल ना तर मी वाघीण आहे, वाघीण. आता काही झालं तरी त्या मांजरीला पार्थच्या जवळ येऊ देणार नाही. तर दुसरीकडे नकळतच नंदिनीच्या हातून जीवा आणि तिचे फोटो लाईक केले जातात आणि इकडे जीवा पाहतो, जीवा खुश होतो आणि म्हणू लागतो, खरंच तिने फोटो लाईक केले आहेत. तर नंदिनी जीवाला फोन करते आणि म्हणते, मी ते फोटो लाईक केले नाहीत, नकळत ते झाले आहेत. तर जीवा म्हणतो, तुम्हाला माझी आठवण येत असेल म्हणूनच तर तुम्ही फोटो पाहत बसला असाल ना आणि तेव्हाच लाईक झाले असतील. आता मात्र नंदिनी शांतच होते. आता हळुवारपणे या प्रेमाची सुरुवात कशी होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.